नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे कढाई पनीर. चला आता मी बनवायला घेते. कढई तापायला ठेवली. कढई चांगली तापू दे. कढई चांगली तापली. आता तेल घालायचं. आता लसूण घातले आहेत. लसूण चांगले भाजू दे. आता घालायचं कांदा. कांदा चांगला भाजून घ्यायचा. आता आलं घालायचं. कांदा लाल होत चाललाय. कांदा लाल झालेला आहे. आता गॅस बारीक करायचं आणि घालायचे टमाटर. चांगलं मिक्स करायचं. टमाटर चांगलं नरम झाले. आता मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते. आता ते प्लेटमध्ये थंड होऊ दे. आता त्याच कढईमध्ये मी तेल घालते आणि त्यामध्ये पनीर घालते आणि पनीर चांगलं फ्राय करून घेते. आणि एकदम हळूहळू ठेवायचं, कारण पनीर नरम असतात, फुटतील म्हणून. त्याला चांगलं फ्राय व्हायला पाहिजे. हे बघा, पनीर चांगले भाजले आहेत. आता मी हे काढते. पनीरचं असं सगळं तेल काढून असं एका प्लेटमध्ये काढून ठेवते. कांदा घालायचा. कांदा चांगला फ्राय करायचा. आता शिमला मिरची घालायची. चांगलं फ्राय करायचं. कांदा टमाटरचं मिश्रण जे भाजलं तर ते मिक्सरमध्ये ग्राइंड करते. हे बघा, हे झालं. आता मी काढते. आता त्याच कढईमध्ये मी थोडं तेल घातलंय. तेल चांगलं तापलंय. आता मी ते जे मिक्सरमध्ये ग्राइंड केलं होतं कांदा टमाटर, ते मी घालते. मिक्सरमध्ये थोडं पेस्ट उरली होती, त्यात पाणी घालून ते मी घालते परत कढईमध्ये. चांगलं भाजू दे. चांगलं भाजायचं चांगलं त्याला. चिमूटभर हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मसाला, चांगलं मिक्स करायचं. 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला. आता मी गॅस बंद करते, का मी दही घालणार आहे. गॅस चालू असताना दही घातलं, दही फाटेल म्हणून. आता मी परत गॅस चालू केलाय. गॅसची फ्लेम स्लो केली आहे. आता 1 चमचा दही घातलाय. चांगलं मिक्स करायचं. आता मी बारीक गॅस करून झाकून ठेवते. जास्त रे 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं झाली. आता मी झाकण काढते. हे बघा, मस्त कलर आलाय. आता मी गरम पाणी घालते 1.5 कप. आता 1 कप घातलाय. आता अजून अर्धा कप घालते. हे बघा कसं चांगला तरा आलाय. परत 5 मिनिटं मी झाकून ठेवते. हे बघा, 5 मिनिटं झालेत. मस्त कलर आलाय. आता कांदा आणि शिमला मिरची घालायचं, भाजलेले पनीर. आता घालायचं चवीनुसार मीठ. आता परत मी 5 मिनिटं झाकून ठेवते. 5 मिनिटं झाले झाकून. आता मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर. हे बघा, कढई पनीर तयार झाले. आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून दाखवते. हे बघा, कढई पनीर मस्त तयार झाली आहे. असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इतरांनी शेअर करा. रेसिपी झालं. भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.